नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याकडे सोयाबीन मोठ्या प्रमाणावर घेतला जातो, परंतु यंदाच्या हंगामात पाऊस कमी पडेल अशी शक्यता व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत सोयाबीनची लागवड योग्य पद्धतीनं करणं हे आणखी महत्त्वाचं ठरतं. आता तुम्ही म्हणाल, नेमकी काय आहे ही योग्य लागवड पद्धत? हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोयाबीन लागवडीचा पहिला टप्पा येतो तो म्हणजे वाण निवडीचा. यंदाच्या पावसाच्या परिस्थितीवरून कमी आणि मध्यम कालावधीचे वाण निवडायचे असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. मग कोणते आहेत हे वाण? तर फुले दुर्वा, KDS 992, MUS 725, MUS 612, AMS 10039, JS 2034 आणि JS 335 या वाणांची निवड फायदेशीर ठरू शकते. पेरणीपूर्वी जमिनीची मशागत महत्वाची असते. यंदाच्या सोयाबीन पिकासाठी BBF म्हणजेच रुंद वरंबा सरी पद्धत वापरायची किंवा सरी वरंबा पद्धतीने पेरणी करायची. तसंच शेवटच्या कुळवाच्या पाळीत जमिनीत चांगलं कुजलेलं शेणखत हेक्टरी 10 टन तसंच फुले ट्रायकोडर्मा 5 किलो प्रति हेक्टर मातीत मिसळायचं. पण ही पेरणी केव्हा करायची? तर सोयाबीनची पेरणी ही 15 जून ते 15 जुलैच्या दरम्यान करायची असते. 15 जुलै नंतर पेरणी टाळावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. परंतु यावर्षी किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करायची आहे. कारण पाऊस कमी असल्यामुळे खंड पडण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यामुळे जमिनीत जर कमी ओलावा असेल तर उगवण कमी होऊ शकते आणि दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. यानंतर येतो महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे पेरणीचा. सोयाबीनचं बियाणं 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवर पेरायचंय. पेरणी खूपही खोल करायची नाहीये, कारण त्यामुळे उगवण कमी होते. याशिवाय पेरणीतलं अंतर योग्य ठेवायचंय. जसं 2 ओळींमधलं अंतर 45 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर हे 5 सेंटीमीटर इतकं ठेवायचंय. म्हणजेच 45 बाय 5 सेंटीमीटर. यामुळे झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश, हवा आणि अन्नद्रव्य मिळतात. पिकाच्या उत्तम वाढीसाठी त्याला बीज प्रक्रिया करणंही गरजेचं असतं. सोयाबीनची बीज प्रक्रिया कशी करायची हे पाहण्यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की बघा. पेरणी करताना खत देणंही महत्वाचं आहे. शक्यतो पिकाला माती परीक्षण करूनच खत द्यायचंय. पण माती परीक्षण केलं नसेल तर खत किती द्यायचं तेही पाहूयात. सोयाबीनच्या पेरणीच्या वेळेला हेक्टरी 50 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश द्यायचंय. तसंच गंधकाची मात्रा सुद्धा द्यायची आहे. हेक्टरी 20 किलो गंधक जास्त द्यायचंय. तसंच पीक जेव्हा 30 ते 35 दिवसाचं असतं तेव्हा त्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करायची. यासाठी फुले मायक्रोन्यूट्रिएंट 5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारायचंय. पण आपण जसं आधी बोललो, पाऊस कमी, पावसाचा खंड, तर तशा परिस्थितीत काय करायचं तेही समजून घेऊयात. जर पिकाच्या शाकीय वाढीच्या अवस्थेत पावसाचा खंड पडला तर 13-00-45 या विद्राव्य खताची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा पिकाच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाचा खंड पडला तर 0-0-50 या खताची 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करायची, जेणेकरून पिकाला ताण सहन करण्यासाठी मदत होईल. ही माहिती कसबे डिग्रजच्या कृषी संशोधन केंद्रातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन महाजन यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि यंदा तुम्ही सोयाबीनचं कोणतं वाण लावणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.